जर आजचा आकडा पाहिला तर जवळपास 96 कोटी म्हणजे 40-45% वाढ आपली या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। त्याबद्दल मी सभागृहाच्या वतीनं मनपूर्वक आपल्या पदाधिकाऱ्यांचा अध्यक्ष आणि सर्व सभापती यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। या 96 कोटीचं जे येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जे वितरण करायचं आहे त्याचं पूर्ण विश्लेषण अर्थ समिती सभापती यांनी आपल्या समोर सभागृहासमोर ठेवलेलं आहे। आता सदस्यांना जे मगाशी ताई शेट्टे साहेबांनी जी सूचना केली की याच्यामध्ये काय वाढीव आपल्याला तरतूद करता येते का, तर निश्चित करता येते, कारण अर्थसंकल्प वाढलेला आहे। 53 कोटीचा आपण 96 कोटीवर गेलेला आणि 96 कोटीच्या तरतुदीमध्ये आपण जे 10 लाख रुपये दिले त्या 10 लाखामध्ये वाढीव करून, कारण मागच्या वेळेला जे अर्थसंकल्प सादर केला गेला होता त्यावेळेला लोकसंख्या कमी होती, त्यावेळेला शिक्षणाची संख्या पण कमी होती। आता लोकसंख्या वाढलेली आहे, आता 50,000 ही लोकसंख्या झालेली आहे। त्यानुसार आपल्याला या 10 लाखामध्ये वाढवून आम्हाला प्रत्येक सदस्यांना निधी द्यावा एवढी विनंती या निमित्ताने करतो। अतिशय चांगला अर्थसंकल्प आपण या ठिकाणी मांडलेला, जेणेकरून येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये ग्रामीण भाग जो अपेक्षित आपल्याला सर्वांना आहे तो ग्रामीण भाग सक्षम करण्याच्या दृष्टिकोनानं आपण हा अर्थसंकल्प मांडलेला, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।